विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी संसदेमध्ये बोलताना 24 तास हिंदू जे आहे ती हिंसा करतात अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते केलेलं होतं। त्याचे पडसाद जे आहेत ते आपल्याला लोकसभेमध्ये सुद्धा पाहायला मिळाले। मात्र भाजपकडून राहुल गांधींवरती टीका जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती केली जाते आणि पुणे शहरातल्या अनेक चौकांमध्ये आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षांकडून अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत ते लावलेले आहेत। या बॅनरवरती राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला स्वामी विवेकानंदांचा फोटो लावून स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माविषयी नक्की काय बोललेलं होतं त्याचा दाखला जो आहे तो देण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की यावरती लिहिण्यात आलेलं आहे खबरदार हिंदू धर्माला नावे ठेवाल तर समुद्रात फेकून देईल अशा पद्धतीचं स्वामी विवेकानंदांचं वक्तव्य जे आहे ते बॅनरवरती लावण्यात आलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधींनी जे वक्तव्य केलेलं होतं आपण पाहतोय की हा बॅनर प्रत्येक चौकामध्ये भाजपच्या वतीने या ठिकाणी लावण्यात येतोय आणि राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध जो आहे तो या ठिकाणी भाजपच्या वतीने केला जातोय। मात्र काल राहुल गांधींनी संसदेमध्ये बोलताना केलेलं वक्तव्य त्याचे पडसाद सगळीकडे देशभरामध्ये पाहायला मिळतात आणि राहुल गांधींच्या विरोधामध्ये ठिकठिकाणी भाजपच्या वतीने आंदोलनं सुद्धा केली जातात। मात्र पुणे शहरामध्ये भाजपच्या वतीने हे बॅनर जे आहे ते चौकाचौकामध्ये लावण्यात येत आहेत। कॅमेरा पर्सन विकी सोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।